निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, चरपटीचं नाथ म्हणून घडण्याचं कार्य सुरू आहे। इतर नाथ त्याला आपापलं तत्व देतीलच। आपणही त्याला सिद्धत्वाकडे नेण्यासाठी सहाय्य करू। परंतु तरीही मला असं वाटतं की आपण चरपटीकडे चैतन्य लहरी पाठवूया, जेणेकरून त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सहज सोप्या होतील। त्याच्या भोवती असलेल्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना त्याला करता येईल। साक्षात नारद मुनी स्वतः तिथे बाल स्वरूपात आहे। जालिंदर आणि कानिफ देखील तिथेच आहेत आणि त्या सगळ्यांचं मिळून तेच कार्य सुरू आहे। परंतु तुझी इच्छा आहे तर आपण ते करूया। सगळ्या नाथांनी पाठवलेल्या चैतन्य लहरींचा चरपटीला उपयोगच होईल। भगवान श्रीकृष्ण जेव्हा बाल स्वरूपात होते तेव्हा त्यांना मारण्यासाठी कंसाने जशी पुतना मावशी पाठवली होती तशीच इथे अंजनाई आहे। चरपटीला त्रास देणं, वेळ पाहून त्याचा प्राण घेणं हेच ध्येय घेऊन ती अंजनाई वावरते आहे। क्षुद्र विद्येचा वापर करणाऱ्या त्या अंजना आईचा आपण थेट अंत करू शकत नाही का? आपण जर आज्ञा केली तर आमच्यातलं कुणीही हे कार्य करू शकतं। त्याने आपल्या चरपटीच्या बाकीच्या गोष्टी सोप्या होतील। नागनाथ, मला कल्पना आहे तुम्ही सगळे इतके सामर्थ्यवान आहात की तुमच्यासाठी हे कार्य फार कठीण नाही। परंतु असंच सामर्थ्यवान जर चरपटीला सुद्धा बनवायचं असेल तर त्याच्या बालपणी त्याच्या भोवताली असलेल्या सगळ्या अशुभ शक्तींचा नाश त्याला स्वतःच केला पाहिजे। आणि नागनाथ, तुझ्या बालपणी सुद्धा अशीच प्रतिकूलता होती। तेव्हा दत्तप्रभू, कानिफ, जालिंदर किंवा आमच्यापैकी कुणीही त्या अशुभ शक्तीचा थेट संहार करू शकलं असतं। परंतु तसं केलं असतं तर त्यात तुझी जडणघडण नीट झाली नसती। भविष्यात प्रत्येक नाथाला अशा अनेक दुष्ट प्रवृत्तींचा नाश करायचा आहे। त्यासाठी बालपणीच प्रत्येक नाथाला अशा गोष्टींचा सामना करणं जमायलाच हवं। गुरुदेव, या सगळ्यांमध्ये एक शोकांतिका आहे। मनुष्य रूपात असलेल्या संतांना, विभूतींना, देवतांना इथली लोक अशा दुष्ट प्रवृत्तीची लोक ओळखू शकत नाही। त्यासाठी शरणभाव फार महत्वाचा आहे भरतरी। जिथे ज्ञानाचा, कर्मकांडाचा उपयोग करूनही परमेश्वरापर्यंत पोहोचता येत नाही तिथे शरणभाव फार महत्वाचा आहे। आणि शरण जाणं तेव्हाच शक्य असतं जेव्हा तुमच्यामध्ये प्रेमभाव असतो। गुरुदेव, आपण जे काही सांगता आहात त्याचा प्रत्यय वेळोवेळी येतो। गोरक्षा, तुझी इच्छा आहे ना तर आपण चरपटीकडे चैतन्य लहरी पाठवूया। आगे अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुम तो
धुमधुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुम्हाला राजदरबारातून बोलावणं आलं असेलच। हो, राजदरबारातून तसा सांगावा आला होता। इथेच आमचा अर्धा विजय झाला। आमच्या म्हणण्याला मान देऊन राजांनी तुम्हाला दरबारात बोलवलंय। आता लवकरच ते या वादावर न्याय करतील। तुम्ही तुमचं म्हणणं मांडायला दरबारात कधी येणार आहात? गिरनार बद्दलची सत्य परिस्थिती आम्ही तुम्हाला सांगितली आहे। त्या पलीकडे आम्ही आमचं म्हणणं मांडायला राजदरबारात येणार नाही। राजदरबारात येणार नाही? येणार नाही म्हणजे काय? कारण तशी आमच्या गुरुदेवांची आज्ञा नाही आणि तिथे येण्याची आमचीही इच्छा नाही। याचा अर्थ तुम्ही आमच्या राजाचा अपमान करत आहात। नाथ पंथ कुणाचाही अवमान करत नाहीत, परंतु योग्य त्या व्यक्तीचा, योग्य त्या प्रवृत्तीचा सन्मानच करतो। हा वाद लवकर मिटावा म्हणून आम्ही आमचं म्हणणं राजसत्तेसमोर मांडलं, तर तुम्ही तिथे येणार नाही? याचा अर्थ हा वाद तुम्हालाच मिटून घ्यायचा नाहीये। तुम्ही तुमच्या मनाला येईल तसं वागत आहात। तुमच्या पंथाचा इथे आश्रम आहे, पण तुम्ही लोकांना काय शिकवणार? तुम्ही सत्याने वागत नाहीत, खोटे आहात तुम्ही। नाथ पंथाविषयी काहीही ठाऊक नसताना त्यावर असे आरोप करणं चुकीचं आहे। तुम्ही तुमच्या शब्दांना आवर घाला। गोरक्ष, हे पहा बंधूंनो, नाथ पंथ कधीही असत्य बोलत नाही आणि असत्य वागत नाही। तुमचं म्हणणं आहे की हे स्थान तुमच्या देवतेचं आहे, तुमच्या देवतेचा इथे वास आहे, आणि आमचं म्हणणं आहे की परमशक्ती एक आहे आणि ही भूमी श्री दत्त प्रभूंची आहे। साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही तत्व ज्यांच्यामध्ये सामावलेले आहेत ते साक्षात दत्त प्रभू, त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आहे। तुम्हाला जे योग्य वाटत होतं त्याप्रमाणे तुम्ही पावलं उचललेली आहेत, तसं तुम्ही वागतही आहात। परंतु नाथ पंथ ह्या सृष्टीचे, परमशक्तीचे नियम पाळतो। आता तुम्ही ज्या राजसत्तेसमोर हा वाद मांडला आहे ते काय निर्णय देतायत, त्यांना वाटलं तर ते कारवाई करतील, नाहीतर योग्य तो निर्णय देतील। म्हणजे तुम्ही राजसत्तेला आमिष दाखवणार आहात की राजसत्तेवरती दबाव टाकणार आहात? हे पहा, हा गड सोडून आम्ही कुठे गेलो नाही आणि कुठे जाणारही नाही, आणि हा गड उतरून आम्ही खालीही येणार नाही। तुमची राजसत्ता काय निर्णय देते हे तुम्हाला लवकरच समजेल। आम्हाला पण खात्री आहे की निर्णय आमच्याच बाजूने लागेल। योग्य वेळ आल्यावर सगळं काही स्पष्ट होईल। ठीक आहे, आम्ही पण वाट पाहू, बघू काय होतंय ते। चला रे।
साप 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 वाचवा वाचवा. अण्णा अण्णा काय झालं? असं एकदम ओरडत का उठलाय तुम्ही? काय झालं? पाणी प्या, शांत व्हा. अण्णा अण्णा काय झालं तुम्हाला? हा, तुम्हाला काही दिसलं का? कदाचित स्वप्न वगैरे पडलं असेल. आजोबा, तुम्हाला जे काही जाणवलं आहे ते सगळ्यांना सांगा. सुमती, आता ना इथे सगळीकडे असे नाग साप फिरत होते. मला वाटलं मला चावतील का काय, म्हणून मी घाबरून उठलो. बघितलं तर काय, इथे काहीच नाही. अण्णा अहो असं कसं होईल अण्णा? हा, घरात इतके साप आणि नाग कसे येतील? आणि आले जरी असतील तरी असे अचानक एका क्षणात नाहीसे कसे होतील ते? अण्णा मला काय वाटतं, तुम्हाला ना कदाचित स्वप्न वगैरे पडलं असेल. सुमती, मला समजत नाही नेमका भास होता, सत्य होतं का स्वप्न होतं? ते स्वप्न नव्हतं आजोबा. श्रीपाद, अरे काय बोलतोयस तू हे? अण्णा अण्णा मला सांगा, तुम्हाला साप चावला वगैरे नाहीये ना? नाही, तसं तर वाटत नाही. ते जरा लांब होते, अंगावर चढले नाही. पण सुमती, मला खूप भीती वाटली ग. आजोबा, याचमुळे मी तुम्हाला इथे थांबायला सांगितलं होतं. पण श्रीपाद, अरे हा सगळा काय प्रकार आहे? हे सगळं सत्य आहे असं म्हणतोस, पण मग ते साप इथे आले कसे? आजोबांच्या घराबाहेर जो बाहेर गावाहून एक व्यक्ती आला आहे आणि एकटक त्यांच्या घराकडे पाहतो आहे, तो एक मांत्रिक आहे. आणि त्याने तंत्रविद्येचा वापर करून हे सर्व काही घडवून आणलं. अरे देवा, श्रीपाद, अरे पण तो मांत्रिक अण्णांना का बरं त्रास देऊ पाहतोय? आज ते साप जर अण्णांना चावले असते ना, तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. आई, इथे मी असल्याने ते साप आजोबांना चावले नाही. मी असताना त्या मांत्रिकाची शूद्र विद्या आजोबांना काही करू शकणार नाही. पण श्रीपाद, आज बोपण्णा इथे होते म्हणून ठीक आहे. हे असं रोजच घडायला लागलं तर त्या माणसापासून बोपण्णांना सरळ सरळ धोका आहे. आई, पिताश्री, तुम्ही काळजी करू नका. त्या मांत्रिकाच्या तंत्रविद्येचा नायनाट मी लवकरच करणार आहे. यो बाबा अजून बी इथंच उभा आहे. पर असं उभारून करतोय काय यो? नुसताच तर बघत उभा आहे. मला तर वाटतंय काहीतरी चटूक करतोय. तुला कसं कळलं?
हो त्याच्या वागण्यावरून समजते. रातभर इथं उभं राहायचं कारण काय? आपण हे शिरपादला सांगायचं का जाऊन? अहो झोपली असत्याल समधी, आता रात्री जाऊन कुठं जाग करायचं? पर ह्यो अण्णाच्या घराकडे असा एकटक बघत उभा आहे, त्याचं बी कारण कळाय पाहिजे ना व. आपण अजून थोडा वेळ इथंच थांबू याच्याकडे बघत आणि मग जाऊ घरला. त्यानं आपल्याला बघितलं तर आपल्या घरामोर येऊन उभा राहायचा. नग नग आपण उद्या सकाळच्याला श्रीपादला जाऊन सांगू. हे बरं आहे. आता माझी आई माझा ऐक, आपण जाऊ घरला आता. चल. वय यो बाबा राहिली तर रातभर उभा, आपण काय करायचं? चला. जालिंदर आणि कानिफला संदेश द्या आणि गिरनारवर त्यांना बोलवून घ्या. जशी आज्ञा गुरुदेव. चरपटीकडे कोण जाईल गुरुदेव? नारद मुनी तर स्वतः तिथे आहेतच, नंतर मी आणि गोरक्ष जाऊ. परंतु गुरुदेव, इथे जो भूमीचा प्रश्न उपस्थित झाला आहे त्याचं काय करायचं? नागनाथ तो प्रश्नच राहणार नाही. ही भूमी साक्षात श्री दत्तप्रभूंची होती, आहे आणि राही. तेच ठरवतील ह्याचं काय करायचं ते. ही त्यांचीच एक लीला आहे असं मी मानतो. गुरुदेव, आपल्या समक्ष मी जालिंदर आणि कानिफ यांना संदेश देतो. जालिंदरनाथ, कानिफनाथ, तुम्ही गिरनारला यावं अशी गुरुदेवांची इच्छा आहे. चरपटीकडून आपण प्रस्थान करावं. गुरुदेव, मला एक शंका आहे. अवश्य विचार. दत्त महाराजांनी अद्याप दर्शन दिलं नाही. मी तर त्यांची नित्य नियमाने पूजा साधना स्मरण करतो आहे. नागनाथ, श्री दत्त महाराज जसे इथे आहेत तसे सर्वत्र आहेत. ते सदेह इथे प्रकट होतील, परंतु त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे त्यांचं स्मरण करूया, त्यांना आवाहन करूया. गुरुदेव, गुरुपौर्णिमा जवळ आली आहे. त्या तिथीनिमित्त श्री दत्तप्रभूंचं दर्शन व्हावं अशी इच्छा होते आहे. अवश्य होईल गोरक्ष. आपल्या सगळ्यांची इच्छा त्यांना दिसते आहे. ते प्रेमळ आहेत. त्यांची आपल्या सगळ्यांवर कृपा देखील आहे. ते निश्चितच इथे प्रकट होतील. आपण एकत्रित त्यांची प्रार्थना करूया. मलाही त्यांचे दर्शन व्हावे अशी दृढ इच्छा आहे. श्री दत्तात्रयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रयाय नमः.